देवदर्शनासाठी गेलेल्या यवतमाळच्या वणी येथील जयस्वाल कुटुंबांवर सध्या काळाचा घाला घातला आणि यामध्ये जयस्वाल कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला। नवरा बायको आणि 2 वर्षाच्या चिमुरडींचा यात मृत्यू झाल्याचं समोर आलेलं आहे। माझ्यासोबत या विषयावर बोलण्यासाठी थेट वणीचे आमदार संजय देरकर आहेत। भाऊ, काय नेमकं अधिक माहिती तुमच्याकडे? वणीमधून केदारनाथ यात्रेला वणीतील प्रतिष्ठित व्यापारी कोळसा व्यापारी आमचे राजाभाऊ जयस्वाल त्यांची अप्सुविद्ध पत्नी आणि त्यांची एक छोटीशी मुलगी हे तिघही जण यात्रेसाठी दर्शनासाठी केदारनाथ येथे हे गेले आणि आज सकाळी जेव्हा ते दर्शनासाठी हेलिकॉप्टरने गेले, दर्शन करून परत येताना हा अपघात झाला आणि ते तिघही मृत्यू पडले। ही अशी दुःखद घटना या वणी परिसरात घडली आणि मी त्यांच्या घरी भेट दिली असता त्यांच्या घरी कोणीच नव्हतं। त्यांचे 2 मुलं आहे, एक हैदराबादला राहते आणि एक पांढरकवड्याला त्याच्या सायाजवळ राहते। मी त्याची विचारपूस केली असता त्यामुळे ते अजून आले नाहीत, ते तिथंच आहे। त्यांचे फॅमिली इथं कोणीच नाही। मी घरी जाऊन भेट दिली। सर्व वणीकर जनता ही शोकाकुळ होती, कारण आत्ताच एक मोठी घटना घडली आणि त्या घटनेनंतर ही घटना एक दुःखद घटना या ठिकाणी या वणी परिसरात घडली। आताच त्यांनी एक मोठं महायज्ञ या ठिकाणी त्यांनी आयोजन केलं होतं आणि त्या यज्ञाच्या अनुषंगानेच ते मला 8 दिवसाअगोदर जायच्या अगोदर भेटून गेले आणि त्यांनी सांगितलं की मी 7-8 दिवस वणीत राहणार नाही। मी 4 धाम केले, आज शेवटचं धाम आहे माझं आणि हे धाम करायसाठी मी गेलो आणि त्यांनी शेवटचा अखेरचा निरोप त्या ठिकाणी घेतला आहे। फार दुःखद अशी घटना या ठिकाणी घडली आहे। आम्ही सर्व वणीकर जनता खूप शोकाकुल आहोत आणि ते आता त्याचं तिथं हे चालू आहे, त्यांचं इन्स्पेक्शन चालू आहे। कदाचित 1-2 दिवसही लागू शकते त्यांची बॉडी आणण्यासाठी आणि आम्ही त्या प्रतीक्षेत आहोत। माझं एस-पी साहेबाशी, इथचे ठाणेदार आहे आणि DYSP यांच्याशी बोलणं झालं। ते सतत त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे आणि ते लवकरच त्या ठिकाणी आम्हाला बाकीची बातमीसुद्धा या वणीकरांना देतील। परंतु हा प्रसंग फारच दुःखदायक आहे, एवढंच आजच्या प्रसंगी। त्या तिघांवर आता अंत्यविधी कुठं होणार नाही नेमका आणि कधी? त्याची माहिती अजून मिळायची आहे, कारण अजून बॉड्या मिळाल्या आहे, परंतु त्या बॉडीची अजून, कारण त्या हेलिकॉप्टरमध्ये 7 लोक होते आणि 7 लोकांपैकी 2 पायलट होते आणि 2 लोक वेगळे होते। त्याचीसुद्धा अजून पडताळणी झाली नाही, त्याचे नावसुद्धा आले नाही। अजून त्यांचा शोध मोहीमच सुरू आहे। शोध मोहीम झाल्यानंतर ते कळवतील की वणीमध्ये त्यांची बॉडी आणण्यालायक आहे की नाही आहे आणि त्यानंतरच ते डिसिजन घेतील। नक्कीच हे होते वणीचे आमदार संजय देरकर आणि अतिशय दुःखद घटना घडलेली आहे आणि यांच्यावर कधी अंत्यविधी होणार हे अजून स्पष्ट झालेलं नाही। संजय राठोड, साम TV न्यूज, वणी, यवतमाळ। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।